मला सांगा की मग असं कुठे कुठे काय काय खाल्लेलं विशेष लक्षात आहे? सिक्कीमचा जसं मी म्हटलं तसं तो एक वेगळाच अनुभव होता. तिथल्या लोकल भाज्या, तिथले लोकल क्युझिन जे आम्ही खाल्लं, ते तो अनुभव म्हणजे अद्भुतच होता. हम्म, कारण कोणतेही केमिकल टाकून वगैरे ते लोक भाज्या उगवत नाहीत. हम्म. त्याच्यामुळे ते सगळं एकदम प्युअर खाल्लेलं तो एक एक्सपिरियन्स माझ्या खूप छान लक्षात आहे. कोकणात आम्ही जिथे कुठे जातो तिथलं जे लोकल फूड असतं, हम्म, आणि आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे लोकांना असं वाटतं की व्हेजमध्ये काय ऑप्शन आहे. हम्म. खूप ऑप्शन आहेत, खूप कोकणात तर खूपच आहे. खूपच जास्त. त्यामुळे तिथल्या लोकल भाज्या, तिथली त्यांचे शिरवळ्या ज्या असतात कोकणातल्या, त्या नारळाच्या त्या रसात टाकून हो. खाल्ल्यानंतर आहा हा, म्हणजे पाणी सुटलं माझ्या तोंडाला सांगताना. पण ते इतकं नाश्त्याला खाल्ल्यानंतर तुमचं दिवसभराचं साठी तुमचं पोट पॅक होऊन जातं. हम्म. त्यामुळे ज्या ज्या भागात गेले तिथल्या त्या चवी असं आता लक्षात बसल्या अशा छान अशा. कोकणाबद्दल बरंच म्हणजे एक आपुलकी आहे. खूपच. तसंच मगाशी तू म्हणालीस की महाराष्ट्रात इतर भागही आहेत.